ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। नमस्कार मंडळी. मागच्या वेळी आपण दुसरा अध्याय संपवला आणि आजचा गोषवारा कोण वाचणार आहे? जयश्री. हा जयश्री सांग. मी श्लोक 66 ते 62 याचा गोषवारा वाचणार आहे. श्लोक 66. चित्रामध्ये चित्तामध्ये बुद्धी नसणे, मन संयमित नसणे, त्याची बुद्धी कधी स्थिर नसते. मन व बुद्धी स्थिर नसेल तर शांती मिळत नाही. चित्तात शांती नसेल तर सुख मिळत नाही. मनाची अस्थिरता हेच खरे दुःखाचे कारण आहे. अग्नीत घातलेल्या बीजाचे उदाहरण दिलं आहे इथे. त्यासाठी इंद्रियांचा मनोनिग्रह आणि दमन करणे जरुरीचे आहे. श्लोक 67. विषयाच्या ठिकाणी मुक्त संचार करणारी इंद्रिये आणि यामागे धावणारे मन पुरुषाच्या बुद्धीला भरकटत नेते. जशी नाव किनाऱ्याला पोचली तरी वादळात सापडली तर टळलेले संकट परत येते. त्याचप्रमाणे ब्रह्मज्ञान प्राप्ती झालेल्या पुरुषाने गमतीने जरी इंद्रियांचे लाड केले तरी त्याला संसारिक दुःख होतेच. श्लोक 68. हे अर्जुना, ज्याची इंद्रिये संयमित असतात त्याची बुद्धी निश्चितपणे स्थिर असते. त्यासाठी कासवाचं उदाहरण दिलं आहे त्यांनी. श्लोक 69. सर्व प्राणी मात्र परमात्म्य स्वरूपाच्या अज्ञानात असतात. त्याविषयी आत्मज्ञानाने जो जागृत असतो आणि विषय भोगाच्या बाबतीत ते जागे असतात, तिथे जो झोपलेला असतो तोच खरा निरुपायी स्थिर बुद्धी व निरंतर मुनीश्वर आहे. श्लोक 70. सर्व वैषयिक सुखे विकार उत्पन्न न करता ज्या विरक्त पुरुषाच्या मनात शिरतात त्याला शांती मिळते. इच्छा तृप्तीच्या मागे धावणाऱ्याला शांती मिळत नाही. त्यासाठी समुद्राचे उदाहरण दिले आहे. नद्या समुद्राला येऊन मिळाल्या, पाऊस पडला तरी तो मर्यादा सोडत नाही व उन्हाळ्यात आटत नाही. त्याचप्रमाणे सिद्ध पुरुष बुद्धिसिद्धीची प्राप्ती झाली तरी त्याला हर्ष होत नाही किंवा त्या मिळाल्या नाही तरी त्याचा धीर सुटत नाही. इथे सूर्याचे व अमृताचे उदाहरण दिले आहे. ज्याला स्वर्गसुख सुद्धा गौण वाटतात
त्याला वृद्धिसिद्धीचे पण वृद्धिसिद्धीची पण पर्वा नसते व तो मनातून महा आनंदात असतो. श्लोक 71. जो सर्व इच्छांचा त्याग करून निस्पृहपणे ममत्व व अहंकार टाकून आचरण करतो, आत्मज्ञानाने संतुष्ट व ब्रह्मज्ञानाने परिपूर्ण, तोच खरा स्थितप्रज्ञ व तोच विश्वरूप होऊन विश्वात संचार करतो. श्लोक 72. ज्याला आध्यात्मिक जीवनाचा मार्ग प्राप्त झाला आहे तो मोहाचा बळी कधीच होत नाही. मरणाच्या वेळी सुद्धा असा मनुष्य स्थिर राहून मोक्षपद प्राप्त करतो. याप्रमाणे श्रीकृष्णाचे बोलणे ऐकून अर्जुन मनात विचार करतो की आता माझे युद्ध न करण्याचे काम झाले आहे. त्यानंतर अर्जुनाचा प्रश्न व त्याचे विवेचन पुढील अध्यायात आहे. छान सांगितलं, थँक्यू. तर आता याच्यानंतर आपलं मागच्या वेळ राहिलं होतं बोलायचं, धर्मव्याधाची गोष्ट मी म्हटलं तुम्हाला सांगणार होते. तर आपण सारखं स्वकर्म असं म्हणतो. तर स्वकर्म म्हणजे काय, तर आपल्या वर्णाप्रमाणे. आपला वर्ण काय की आपले जे काय मानसिकता असेल त्याच्याप्रमाणे, आणि आपण ज्या आश्रमात मध्ये असतो त्याच्याप्रमाणे आपल्याकडे जे काय काम पडतं ते आपण करायचं, असा स्वकर्माचा अर्थ आहे. तर याच्या अनुषंगाने महाभारतामध्ये वन पर्वामध्ये मार्कंडेय जे ऋषी होते त्यांनी युधिष्ठिराला सांगितलेली जी गोष्ट आहे ती गोष्ट मी तुम्हाला आता सांगणार आहे. मला ही अतिशय आवडते गोष्ट, कारण खूप म्हणजे छोटीशीच गोष्ट आहे, पण त्याच्यामधून आपल्याला खूप चांगली स्वकर्माचं आपल्याला नक्की काय आहे ते आपल्याला कळतं. तर कौशिक नावाचा एक द्विजश्रेष्ठ होता, आपण त्याला ब्राह्मण म्हणूया. तर तो ब्राह्मण होता, तो जंगलात गेला होता आणि झाडाखाली बसून तपश्चर्या करत होता. आणि तो तिथे तपश्चर्या करत असताना त्याच्या अंगावर एका पक्षाने विष्ठा टाकली. आता हा माणूस खूप तडकला, एकदम खूप रागवला आणि अतिशय क्रुद्ध होऊन त्याने त्या पक्षाकडे पाहिलं. आता याची एवढी तपश्चर्या वगैरे आणि याच्यामध्ये बरंच त्याच्यामध्ये सामर्थ्य होतं, तर ते सगळं घेऊन त्याने त्या पक्षाकडे अतिशय रागाने पाहिलं. तर बिचारा पक्षी क्षणात मरून खाली पडला आणि ब्राह्मणाची तपश्चर्या भंग झाली. आणि शेवटी त्यांनी पाहिलं तर दिवस माध्यान्हाला आलेला होता आणि मग त्याने आधीच ठरवलं की पुन्हा हे सुरू करण्याच्या आधी, तपस सुरू करण्याच्या आधी गावात जाऊन भिक्षा मागावी, जेवावं आणि मग पुन्हा तपश्चर्याला बसावं. म्हणून तो गावात भिक्षा मागायला गेला. तो एका गावात जाऊन त्या एका झोपडी समोर थांबला आणि त्यांनी भिक्षा मागितली. ओम भगवती भिक्षान देही असं तर म्हणला तिथे. तर आतून आवाज आला, थांबा जरा. आणि ब्राह्मण अतिशय रागवला, मला ही बाई थांबायला सांगते. पुन्हा तो ओरडला, भिक्षान देही म्हणून ओरडला मोठ्याने. तर त्याच्या एकतर भूक लागली होती, भुकेने अगदी तो कावळ व्याकुळ झालेला होता आणि त्याच्यावरून ही बाई त्याला म्हणते की थांबा. तर मग त्या पुन्हा ओरडला की भिक्षान देही. तर ती बाई आपल्या नवऱ्याला जेवायला वाढत होती आणि तिने एवढ्यासाठी त्याला थांबा म्हटलं की ती म्हणली की थोडं थांबा, मी येणार आहे बाहेर. तर तो चिडला, म्हणाला की मूर्ख स्त्रिये, तू कोणाशी बोलतेय तुला माहिती आहे का? मी एवढा मोठा तापसी आणि तू माझ्याशी बोलताना तू मला सांगतेस की मला थांबायला तू सांगते, हे धाडस तू कसं करतेस? तर ती म्हणते, हे बघ, तू कितीही रागवलास तरी त्या जंगलातल्या पक्षासाठी मी काही मरून पडणार नाही. माझ्या नवऱ्याला मी जेवायला घालते, त्याचं जेवण झालं की मी भिक्षा घालते. ब्राह्मणाला खूप आश्चर्य वाटलं, हिला कसं कळलं की जंगलात काय झालं होतं आणि तो पक्षी मरून पडलेला वगैरे आहे. तर तो बिचारा कुतूहलाने आता त्या बाईच्या नवऱ्याचं जेवण होईपर्यंत थांबला. नंतर ती बाई भिक्षा घालायला बाहेर आली.
तर ब्राह्मण तिला म्हटलं, आधी तू मला सांग की तू काय तपश्चर्या करते. तर ती म्हटली की मी काही नाही करत, मी आपली एक विवाहित बाई आहे. मला पत्नी म्हणून माझे जे काय काम आहेत ते करते, गृहिणी म्हणून मला जे काय कामं असतात ते मी करते आणि सगळं मी आपलं मनापासून करते आणि एवढीच माझी माझी काही तपश्चर्या वगैरे काही नाही आहे. तर तो म्हटला, असं कसं होईल? तुझं काय गुपित आहे ते सांग. तुला असं जंगलात झालेलं तुला कसं कळलं? तर ती म्हणते, "हे बघ, मी तसं काही मला माहिती नाही, पण मी परमेश्वराची जी भक्ती करते, ती अगदी मनापासून करते आणि म्हणून मला दुसऱ्याच्या मनातले विचार कळतात." तर तो म्हणतो, "नाही, नाही, मला तू हे गुपित सांग आणि अशी कशी तू तपश्चर्या केली आहेस, की तुला एवढे लोकांच्या मनातले विचार कळतात?" तर ती म्हटली, "हे बघ, मी नुसती आपली गृहिणी आहे. तुला जर का प्रश्नच असेल ना, तर मिथिलेच्या जवळ हे सगळं होत होतं. तर ती म्हटली, "मिथिलेमध्ये धर्मव्याध म्हणून जो आहे, त्याच्याकडे तू जा आणि तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील." असं तिने त्याला सांगितलं. तर ब्राह्मण म्हटला, "हे तर मला कळायलाच पाहिजे, की कशी आपण सगळे सगळ्यांचे म्हणजे आपल्याला कसं हे सगळं कळेल." अं, एक मिनिट. अगं, मला ना इथे काही दिसत नाहीये स्क्रीनवरती. तर मी स्पीकरवर लावलंय आणि मला वाटलं आय शुड बी सीन ओव्हर हिअर राइट? पण ते येत नाहीये. आम्हाला दिसताय तुम्ही. मी दिसतेय ना? ओके. पण माझ्या स्क्रीनवरती काहीच नव्हतं दिसत. आता रोहिणीचा चेहरा दिसतोय. म्हणजे हे दिसतंय आणि सॉरी एकदा मी पुन्हा ट्राय करते. नाहीतर मग पुन्हा गोष्टीकडे जाऊया. एनिवे जाऊ द्या. हं. स्वतःच काही येत नाही. एनिवे मी गॅलरी करते. चालेल तरी. बरं एनिवे तर असं ते त्याला म्हणली, की "तू धर्मव्याधाकडे जा आणि तो तुझ्या प्रश्नांची उत्तरं देईल," असं तिने त्याला सांगितलं. तर ब्राह्मण मिथिलेत गेला आणि त्याने धर्मव्याधाचा पत्ता काढून घेतला आणि तिथे मग गेला. तर व्याध म्हणजे मांस विकणारा मांस विकणारी व्यक्ती आणि ब्राह्मण त्याच्या दुकानाजवळ गेला आणि त्याला एकदम शिशारी आली अगदी, की काय किती घाणेरडं दुकान आहे हे. तर त्याला पाहताच धर्मव्याध बाहेर आला आणि त्याला म्हणाला, की "मी तुमची काय सोय सोय सॉरी, मी तुमची काय सेवा करू?" तर त्या पतिव्रताने बहुतेक तुम्हाला माझ्याकडे पाठवलं असेल. पण थोडंसं थांबा, माझं काम झालं, की आपण माझ्या घरी जाऊ आणि शांतपणे बोलू. आता ब्राह्मण पुन्हा आश्चर्य करायला लागला, की ह्याला कसं कळलं, की मी त्या पतिव्रतेकडे गेलो होतो आणि तिने मला इथे यायला सांगितलं म्हणून. म्हणजे त्याला वाटायला लागलं, की या गावातले बहुतेक सगळेच काय अंतर्यामी आहेत, की काय असं वाटायला लागलं. तर मग धर्मव्याधाला त्याचा प्रश्न कळला आणि तो म्हटला, की "आपण घरी गेलो ना, की मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन." तर ब्राह्मण मूर्छितच पडायचा राहिला. त्याला कळत नव्हतं, की हा माणूस या दुकानात काम करतो. डुकराचं आणि म्हसाचं मांस तो विकतो आणि अशा प्रश्न या व्यक्तीला अशी कशी सिद्धी आहे, की त्याला पण कळलं, की मी त्या पतिव्रतेकडे गेलो होतो आणि तिथे अशी जी काही घटना घडली ती. म्हणून त्याला एकदम आश्चर्यच वाटायला लागलं. पण तो त्या दुकानाकडे बघत होता आणि म्हणाला, की पण एक गोष्ट मात्र आहे, हा माणूस कसलं घाणेरडं काम करतोय. आता आपण ह्याला या प्रवृत्तीपासून दूर करायला पाहिजे. खरं म्हणजे तो ब्राह्मण जो आला होता, तो याच्याकडून ज्ञान घ्यायला आला होता आणि उलटाच असं तो विचार करत होता, की या अ, ब्रह्म धर्मव्याधालाच आपण काहीतरी शिकवायला पाहिजे, की असं घाणेरडं काम काही तू करू नकोस वगैरे असं. पण त्याचं काम होईपर्यंत तिथे थांबला आणि मग धर्माच्या बरोबर तो त्याच्या घरी गेला आणि घरी गेल्यानंतर त्या
धर्मव्याधाने आपले स्नान केलं, ब्राह्मणाचे पाद्यपूजन जे काय करतात तसं केलं आणि मग घरात गेला. मग आई-वडिलांच्या पाया पडला आणि मग त्या ब्राह्मणाचं म्हणजे आदरातिथ्य जे करायचं ते सगळं व्यवस्थित केलं आणि मग म्हटला, की "मी तुमची काय सोय करू?" तर तो ब्राह्मण म्हटला, की "हे बघ, पहिल्यांदा तुला हे सांगायचंय, की तू असं मांस वगैरे जे विकतो ना, ते अगदी घाण काम आहे. ते तू अजिबात करू नको. मला तुझी अगदी घृणा येते." तर अ, खरं म्हणजे ज्ञानी कोण आहे हे पण तो ब्राह्मण विसरला होता. तर त्या धर्माने सांगितलं, की धर्म म्हणाला, की "हे बघा, हा माझ्या पूर्वजांच्याकडून आलेला हा धंदा आहे आणि माझ्या आजोबांनी आणि अ, वडिलांनी त्यांनी हे सगळं काम केलंय. आता ते काम मी करतो आहे. हा माझा धर्म आहे म्हणून मी ते करतोय. तर तुम्ही माझ्यावरती रागवू नये." तर म्हटला, "मी स्वतः कोणाची हत्या करत नाही. मी फक्त जे काही माझ्याकडे विकायला मांस येतं ते मी विकतो आहे. मी घरी आपल्या आई-वडिलांची सेवा करतो. कुटुंबाचं पालन-पोषण करतो आणि धंद्याच्या तिथे जे काही कोणी कामं करणारे आहेत माझ्याकडे लोकं, त्या सगळ्यांना अपत्यासारखं वागवतो आणि सगळ्यांना अन्न देऊन नंतर मी आणि माझी पत्नी खातो." अ, अतिथीचं म्हणाल तर आम्ही सगळ्या अतिथींचा सत्कार करतो आणि आम्ही कोणाची निंदा किंवा नाराजगी करत नाही आणि माझ्या वाट्याला आलेलं म्हणून जे काय काम आहे, तो मी स्वकर्म म्हणून करतो. आणि तो म्हटला, की हे काम कदाचित खराब पण तुम्हाला वाटत असेल, की तुम्हाला त्याच्या अगदी घृणा वाटत असेल. पण समाजामध्ये प्रत्येकाने आपल्या जे काही कर्म असेल, त्या कर्माचा भार उचलायलाच पाहिजे. राजाने काय करायला पाहिजे? राजाचं काम करायला पाहिजे. शेतकऱ्यांनी अ, श श्रु कृषी उद्योग सगळा करायला पाहिजे. जे कोणी क्षत्रिय असतील त्यांनी राज्य रक्षण करायचं पाहिजे. विद्यार्थ्यांनी विद्यार्जन करायला पाहिजे. आणि ह्याच्यात तुम्ही जर का म्हणाल, तर माझ्या वाट्याला हे काम आलेलं आहे. माझं प्रारब्ध जसं काही असेल, म्हणून मला हे काम आलेलं आहे. म्हणून पण ते काम सुद्धा मी मनापासून करतो. तर त्यांनी म्हटलंय, की प्रत्येकाने स्वकर्म अगदी जीव ओतून करायला पाहिजे. म्हणजेच समाजाची घडी जी आहे ती नीट बसते. म्हणजे मुख्य संदेश इथे त्याला तोच द्यायचा होता, की प्रत्येकाने आपलं आपलं काम मनापासून करायला पाहिजे. सगळ्यांना अ, अ, कर कर्तव्यपरायण करण्याचं काम राजाचं आहे. राजा जर का अ, धर्माप्रमाणे वागत असेल, तर प्रजा पण धर्माप्रमाणे वागते आणि समजा राजाच नसेल वागत, तर मग त्या राज्यामध्ये धर्माचं संकरण होतं. संकरण म्हणजे दूषित होतो धर्म. तर आणि प्रजेची अवनीती होते आणि देश एकदम रसा तयार रस सॉरी तळाला जातो. तर आमचा जो राजा आहे जनक, तो आदर्श राज्य आहे आणि म्हणून त्याची जी प्रजा आहे, ती पण आदर्श आहे आणि ते सगळेजण स्वतःची कामं, स्वकर्म हे सतत करत असतात. आणि धर्म व्याधाचं जे सगळं ऐकलं त्यांनी ब्राह्मणाने आणि त्याचा अहंकार गळून पडला आणि तो त्या धर्मव्याधाला शरण गेला आणि धर्मव्याधाच्या उपदेशाला आता जे काय मी तुम्हाला सांगितलं त्याला व्याधगीता असं म्हणतात. तर कधी-कधी तुम्हाला म्हणजे असं येतं की व्याधगीता, तर व्याधगीता म्हणजे ज्या व्याधाने जे काही सांगितलं ती व्याधगीता आहे. तर त्याच्यामध्ये आणखी सुद्धा त्याने एक गोष्ट सांगितली, की अ, जातीवर आपण जाऊ नये. म्हणजे हा माणूस हे काम करतो ना, तर त्याची जात त्याच्यावरून आपण ठरवू नये, अशा प्रकारचं पण त्याच्यामध्ये आहे. पण जेव्हा तो विषय येईल तेव्हा आपण त्याच्याबद्दल बोलू शकतो. पण आता आपल्याला हेच बोलायचं होतं, की गीतेमध्ये आणि ज्ञानेश्वरीमध्ये अर्थ सुद्धा, की स्वकर्म म्हणजे काय जे सांगायचं आहे ते धर्मव्याधाने सांगितलं. ते आपण ऐकतोय म्हणून मला ही गोष्ट अतिशय आवडते. तर अशी ती धर्मव्याधाची गोष्ट आहे.
ओके. कोणाला काल ऐकायची होती? मला ऐकायची होती. मला तुम्ही सांगितलं, आठवली, तुम्ही सांगितली आहे पूर्वी. हा, मी हा, त्याची स्थिती जागृत नि- झाली पण नि- निलिमाताई, ते तुम्ही महाभारतातलं काय वनखंड, वनपर्व. वनपर्व. अच्छा. वनपर्व म्हणून जे चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आहे. हा, आणि कोणी सांगितलेली आहे ती? कोणीतरी कोणाला? मार्कंडेय ऋषीने सांगितलं. हो हो हो. थँक्यू. चांगली आहे. छान गोष्ट होती. मला पण ऐकायची होती मागच्या वेळेला. या हो, वेळेला ऐकायला मला बरं वाटलं. हो. आणि मला असं वाटतं की आपण स्वकर्म म्हणतो, पण याच्यामध्ये त्यांनी अगदी स्पष्ट सांगितलं की त्याला हे काम त्याचं वाईट होतं, म्हणजे मांस विकायचा तो सगळं, पण ते त्याचं स्वकर्म होतं म्हणून तो करत होता. आणि म्हणून मला ती गोष्ट फार आवडते. हं. आता आपण 3ऱ्या अध्यायाकडे जाऊ शकतो. मला पहिलंच वाचायचं आहे ना. हो हो, पहिलं 1 आणि 2 तुम्ही वाचाल. आणि त्याच्या आधी आणखीन एक मला गोष्ट सांगायची आहे. ती म्हणजे ही खरी गोष्ट आहे. मागच्या वेळेला मी म्हणजे दुसरा माझा ग्रुप जो होता त्याच्यामध्ये मी म्हणजे बोलत असतानाच याच वेळी माझी एक बहीण होती, ती पास्ट अवे. आणि त्या म्हणजे तिचं नाव जयश्री ओढेकर, हिचं माझ्या बहिणीचं नाव होतं. आणि जेव्हा मी माझ्या बहिणीच्या बद्दल विचार करत होते तेव्हा कर्मयोगाचं जे काय सुंदर उदाहरण असतं तशी माझी ती बहीण होती. आणि आम्ही तिला घरी विजूताई म्हणतो. ती माझ्यापेक्षा 1.5 वर्षांनी मोठी, पण तरी आम्ही तिला विजूताई म्हणायचो. तर विजूताईनी आधी आई वडिलांची सगळ्यांची सेवा केली. नंतर तिची सासू, म्हणजे लग्न झालं तिकडे गेली आणि सासू आजारी झाली, तिची सेवा केली. नंतर तिच्या नणंद आजारी झाली, तिची 1.5 वर्ष सेवा केली. आणि तिचा नवरा एक एक्झिक्युटिव्ह होता, पण तो खूप लवकर गेला. म्हणजे तिचे मिस्टर गेले तेव्हा तिचं वय फक्त 49 एवढीच होती ती. आणि मुलं कॉलेजमध्ये नुकतीच गेलेली होती. तर त्या मुलांचं शिक्षण तिने केलं, त्यांची लग्न कार्य सगळं केलं. आणि त्याच्यानंतर तिला नातू झाला आणि त्या नातवाला सुद्धा तिने 10 वर्ष सांभाळलं. तिची जी सून होती ती एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होती आणि तिचा मुलगा पण चांगल्या याच्यावरती होता. तर त्या नातवाला सांभाळायचं काम सुद्धा तिने केलं. आणि भूतयज्ञ आपण जे नेहमी बोलतो की बाहेरचं काम करायला पाहिजे, तर तिच्या घरी जो बगीचा होता अतिशय दृष्ट लागण्यासारखा, इतका सुंदर तिच्या घरी तो बगीचा होता. आणि म्हणजे ज्या प्रकारची स्वकर्म करायला पाहिजे एका गृहिणीने, त्या सगळ्या प्रकारची गृहिणीची जी कर्म असतात तिने सगळे अगदी ईश्वर बुद्धीने केलेली होती. आणि कधी त्याच्याबद्दल तक्रार केली नाही की तिची नणंद आजारी होती, तिच्या घरी होती, तिला डायलिसिसला न्यावं लागायचं. तर ते सगळं करताना तिचा नवरा परदेशात होता. असं करून सुद्धा तिने कधी त्याच्याबद्दल म्हणजे जे काही प्रसंग होते त्याच्याबद्दल कधी तिने कंप्लेंट केलं नाही की असं आहे, तसं आहे, तसं आहे. उलट नेहमी अगदी खणखरपणाने उभी राहिली. जे काय तिच्या नशिबानेच म्हणायचं, जे काही तिच्यावरती आलं त्याच्यामध्ये सतत तिची देवावरची श्रद्धा होती. म्हणजे कधी कधी तर आम्ही असं म्हणायचो की फेसबुकवरती जरी एखाद्या देवाचं चित्र आलं ना की लगेच ती आपली नमस्कार करून मोकळी व्हायची. इतकी ती म्हणजे देवाची श्रद्धा होती. आणि मुख्य मला सांगायचं की स्वकर्म आपण जे होतं ते स्वकर्म ती मात्र अगदी प्रामाणिकपणे करत होती. आणखीन सोशल वर्क काय करायचं, तर तिच्या घरी कामवाल्या ज्या बाया होत्या त्या कामवाल्या बायकांची मुलं होती छोटी, तर त्या मुलांचा अभ्यास घालायचं काम तिने 20 तरी वर्ष केलं असेल. म्हणजे जी मुलं ही ग्रॅज्युएट झाली मग त्याच्या पुढची मुलं असं करत जवळजवळ 20 वर्ष ती कामवाल्या ज्या बायका असतात त्यांच्या मुलांना अभ्यास घेत होती. आणि एका दृष्टीने समाजाला आपण जे काय परत देतो ते मला वाटतं तिने सतत देत राहिली ते सगळं. आणि मला वाटतं की
नुसती गीता वाचली किंवा ज्ञानेश्वरी वाचली कीच आपलं आयुष्याचं सार्थक झालं असं नसतं. तर हे पण सगळं महत्वाचं आहे, की जे आपण समाजात राहतो, तिथे आपल्या घरासाठी पण करायचं आणि आपल्या समाजासाठी पण काम करायचं. तर म्हणून मला आज हे काढल्यानंतर मला ते आठवलं, की त्या दुसऱ्या क्लासमध्ये अगदी याच वेळी म्हणजे शी पास्ट आहे. तर तेव्हा मग मी माझ्या बहिणीबद्दल बोलले होते आणि मला खरंच वाटतं, की असे तुम्हाला आजूबाजूलाही खूप उदाहरणं दिसत असतील, की जे लोकं स्वकर्म अगदी मनापासून करतात किंवा तुम्ही स्वतःही करत असाल. तर हे पण आपल्याला बघायला पाहिजे, की नुसतंच आपल्याला पुस्तकात शिकायचं नाही, आपल्या आयुष्यातही आपल्याला उतरवायला पाहिजे. तर आता आपण सुरू करूया. हं. खूप छान भावपूर्ण श्रद्धांजली दिली निलिमाताई तुम्ही थँक तुमच्या बहिणीला. अ, ओके. हं. अध्याय 3 कर्मयोग. अर्जुन उवाच जायसी चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर् जायसे चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव. अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्णा, कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे असे तुझे मत आहे. तरीही केशवा, घोर कर्माच्या ठिकाणी तू माझी योजना का करीत आहेस? मग अर्जुन म्हणाला, श्रीकृष्णा, ऐका देवा, तुम्ही जे काही बोललात ते हे कमलापती मी चांगले ऐकले. श्री अनंता, तुमच्या मागील व्याख्यानाचा विचार करून पाहिला असता त्या ठिकाणी कर्म आणि त्याचा कर्ता हे उरतच नाहीत. व हेच जर तुझे मत निश्चित असेल तर मग श्रीकृष्णा, अर्जुना, तू युद्ध कर असे मला कसं सांगतोस? या मोठ्या घोर कर्मामध्ये मला कसे घालतोस? या मोठ्या घोर कर्मामध्ये मला घालताना तुला काही लाज वाटत नाही काय? अरे, तूच जर सर्व कर्मांचा पूर्ण निषेध करतोस तर मग हे हिंसात्मक कृत्य माझ्याकडून तू का करवितोस? तर ऋषिकेशा, त्याचा तूच विचार करून पहा की तू कर्माला मान देतोस आणि माझ्याकडून ही एवढी मोठी हिंसा करवीत आहेस. याचा मेळ कसा घालावा? मग ऐका अर्जुने म्हणितले, देवा, तुम्ही जे वाक्य बोलिले ते निके म्या परिसले कमळापती. तेथ कर्म आणि करता उरेची न पाहता ऐसे मत तुझे अनंता निश्चित जरी. तरी माते केवी हरी म्हणसी पार्था संग्रामो करी. ये लाजसेना महाघोरी कर्मी सुता. हा का कर्म तुची अशेष निराकरीसे निशेष. तरी मज करवी हे हिंसक का करविसे तू? तरी हेची विचारी ऋषिकेशा, तू मानू देसे कर्मलेशा आणि येसणी हे हिंसा करविता आहासे. व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे. तदेकं वद निश्चित्य येन श्रेयो हमाप्नुयाम. घोटाळ्याच्या दिसणाऱ्या या भाषणाने तू माझ्या बुद्धीला मोह पाडल्यासारखे करीत आहेस. तर ज्याच्या योगाने मला हित प्राप्त होईल असे एक निश्चित करून सांग. श्रीकृष्णा, तूच असे असंबद्ध बोलू लागलास तर मग आमच्यासारख्या अजाण माणसांनी काय करावे? आता सारासार विचार जगातून पार नाहीसा झाला असे म्हणेनास? अरे, याला जर उपदेश म्हणावयाचे तर मग भ्रम उत्पन्न करणारे भाषण याहून वेगळे ते काय राहिले? आता आमची आत्मबोधाची इच्छा चांगलीच पुरली म्हणावयाची. वैद्याने प्रथम रोग्याने काय खावे व काय खाऊ नये हे सांगून गेल्यावर मग त्यानेच जर रोग्यास विष दिले तर तो रोगी कसा वाचावा हे मला सांग बरे. आंधळ्याला जसे आडमार्गात घालावे किंवा आधीच माकड त्यात त्याला मादक पदार्थ पाजावा, त्याप्रमाणे तुझा हा उपदेश आम्हाला फार चांगला लाभला आहे. मला अगोदरच काही समजत नाही, त्यात या भ्रमाने मला घेरले आहे. म्हणून कृष्णा, तुला सारासार विचार पोचला. पण तुझे एक एक पहावे ते सर्वच आश्चर्य.
इकडे उपदेश करतोस आणि त्यात घोटाळ्यात घालतोस. तर तुझ्या उपदेशाप्रमाणे चालणाऱ्यांशी तू असे वागावेस का? आम्ही शरीराने, मनाने व जीवाने तुझ्या शब्दावर अवलंबून राहावे आणि तूच असे भलतेच करावेस, तर मग सर्व कारभार आटोपला म्हणावयाचा. आता याप्रमाणे जर तू उपदेश करणार असशील तर मग आमचे चांगलेच कल्याण करतोस म्हणावयाचे. अर्जुन म्हणाला, आता येथे ज्ञान मिळण्याची आशा कशाची? ज्ञान मिळवण्याची गोष्ट तर खरोखरच संपली, पण यात आणखी एक असे झाले की माझे स्थिर असलेलं मन यामुळे गडबडले. त्याचप्रमाणे श्रीकृष्णा, तुझे चरित्र काही समजत नाही. कदाचित या निमित्ताने तू माझे मन पाहतोस की काय ते न कळे, अथवा तू आम्हाला फसवीत आहेस किंवा गुढार्थाने तत्वज्ञानच सांगितले आहेस. हे विचार करून पाहिले तरी निश्चित असे काहीच समजत नाही. एवढ्याकरता देवा ऐक, हा उपदेश असा गुढार्थाने सांगू नकोस. महाराज, मला तो विचार माझ्या भाषेत मला समजेल तसा सोपा करूच सांगावा. मी अतिशय मंद आहे, परंतु कृष्णा अशाही मला चांगले समजेल असे एक निश्चयात्मक सांग. हे पहा, रोग हटविण्याकरता औषध तर द्यावे, पण ते औषध ज्याप्रमाणे अतिशय रुचकर आणि गोड असावे त्याप्रमाणे सर्वार्थाने भरलेले योग्य तत्वतक सांगावे, पण ते असे सांगावे की जेणेकरून ते माझ्या मनाला निसंशय कळेल. देवा, तुझ्यासारखा मला आज गुरु मिळाला आहे, तेव्हा आज मी आपल्या इच्छेची तृप्ती का करून घेऊ नये? तू आमची आई आहेस, तर मग येथे भीड कोणाची धरावयाची? अहो, दैववशात कामधेनूचे दुपटे जर प्राप्त झाले तर तशा प्रसंगी हवे ते मागण्यास कमी का करावे? चिंतामणी जर हाताला आला तर मग हवी ती वस्तू मागण्याची अडचण का वाटावी? आपल्याला हवी तशी इच्छा का करू नये? पहा, अमृताच्या समुद्राजवळ प्राप्त होऊन तेथे तहानेने जर तडफडत राहायचे तर मग तेथपर्यंत येण्याकरता केलेले मागचे श्रम कशाकरिता करावयाचे? त्याप्रमाणे श्रीकृष्ण, अनेक जन्मी तुझी सेवा केल्यामुळे तू आज दैववशात जर हातात आला आहेस, तर मग हे परमेश्वरा, आपल्या इच्छेला येईल तसे तुझं जवळून का मागून घेऊ नये? देवा, माझ्या मनातील हेतू पूर्ण सफल होण्याची ही वेळ आली आहे. पहा, माझ्या सर्व मनोरथांचे जीवित सफल झाले. आज माझे पुण्य आज माझे पूर्व पुण्य यशस्वी झाले व माझ्या मनातील हेतू आज तडीच गेले. कारण अहो महाराज, सर्वोत्कृष्ट मंगलाचे स्थान आणि सर्व देवात श्रेष्ठ अशा देवा, तू आमच्या ताब्यात आला आहेस. म्हणून पहा, जसे लहान मुलाला स्तनपान करण्यास आईच्या ठिकाणी वेळ अवेळ अशी काहीच नसते, तसे हे कृपानिधी देवा, मी आपल्या इच्छेला येईल त्याप्रमाणे तुला वाटेल ते विचारित आहे. तर मग परलोकी कल्याणकारक आणि इहलोकी आचरण्याला तर योग्य असे जे असेल ते एक मला निश्चित करून सांग, असे अर्जुन म्हणाला. देवा, तुवाची ऐसे बोलावे, फ्रीज झालंय का त्यांचं? येतंय ऐकू? मी हम्म. वाचू का? अम, मला जी ऐकू येत नाही तुला त्याचं. ऐकू येत नाहीये, पण हा, क्रांती चालेल. ओके. वाचतेय मी ओके हो. मी ओके वाचतेय ते एकदा माझा कम्प्युटर डाऊन झाला. हो, आता मी अच्छा. लगेच माझ्या सेल फोनवर केलंय लॉग इन. सॉरी. ओके ओके गुड. ओके. हा, चालेल चालेल. बरं, चल, सॉरी. देवा, तुवाची ऐसे बोलावे, तरी आम्ही नेणती काय करावे? आता संपले म्हणपा आघवे विवेकाचे. हा गा उपदेशू जरी ऐसा, तरी अपभ्रंशू तो कैसा. आता पुरला आम्हा दिवसा आत्मबोधाचा. वैद्युपथ्य वारुनी जाये, मग जरी आपणची विष सुये. तरी रोगिया कैसे निजिये, सांगे मज. जैसे आंधळे सुईजे आव्हाटा, का माझवण दिजे मरकटा. तैसा उपदेशू हा गोमटा, ओढवला आम्हा. मी आधीची काही नेणे, वरी कवळिलो
मोहे येणे कृष्णा विवेकू या कारणे पुसिला तुझ तव तुझी एके की नवाई येथ उपदेशा माझी गावाई तरी अनुसरली या काई ऐसे कीजे आम्ही तनुमनी जीवे तुझिया बोला ओटंगावे आणि तुवाची ऐसे करावे तरी सरले म्हणे आता ऐसिया परी बोधिसी तरी निके आम्हा करीसी येथ ज्ञानाची आस येथे येथ ज्ञानाची आस कायसे अर्जुन म्हणे तरी ये जाणीवेचे कीर सरले परी आणिक एक असे जागले जे तिथे हे डहुळले मानस माझे देवींची कृष्णा हे तुझे चरित्र काही नेणीजे जरी चित्त पहासे माझे येणे मिशे ना तरी झकवी तू आम्हा आहासी ना तरी झकवी तू आहासे माते की तत्वची कथिले ध्वनिते हे अवगमिता निरुते जाणवेना म्हणून ऐके देवा हा भावार्थू आता न बोलावा मज विवेकू सांगावा मराठा जी मी अत्यंत जड असे परी ऐसाही निके परी ऐसे कृष्णा बोलावे तुवा तैसे एकनिष्ठ देखे रोगा ते जिणावे औषध तरी देयावे परी ते अतिरुच्च व्हावे मधुर जैसे तैसे सकळार्थ भरीत तत्व तरी सांगावे उचित परी बोधे माझे चित्त जया परी देवा तुझ ऐसा निजगुरु आची आरती धणी का न करू एथ भीड कवणाची धरू तू माय आमुची का हा गा कामधेनूचे दुभते दैवे जाहले जरी आपैते तरी कामनेची का तेथे वाणी कीजे जरी चिंतामणी हाता चढे तरी वांछेचे कवण साकडे का आपुलेनी सुरवाडे इच्छावेना देखा अमृत सिंधू ते ठाकावे मग तहाना जरी फुटावे तरी सायासू का करावे मागील ते तैसा जन्मांतरी बहुती उपासिता लक्ष्मीपती तू दैवे आजी हाती चाहला से जरी तरी आपुलिया सवेसा कान मगावासी परेशा देवा सुकाळू हा मानसा पाहला असे देखे सकळा आरतीचे जियाले आजी पुण्य यशासी आले हे मनोरथ जहाले विजयी माझे जी जी परम मंगळ धामा देवदेवोत्तमा तू स्वाधीन आजी आम्हा म्हणूनिया जैसे मातेचा ठाई अपत्य अनवसरू नाही स्तन्या लागुनी पाही निजिया परी स्तन्या लागुनी पाही जया परी तैसे देवा तू ते पुसी जतसे आवडे ते आपुलेनी आरते कृपानिधी तरी पारत्रिकी हित आणि आचरिता तरी उचित ते सांगे एक निश्चित पार्थू म्हणे. एक मिनिट मी याच्याबद्दल सांगते तर मागच्या अध्यायामध्ये कृष्णाने ज्ञान कसं श्रेष्ठ आहे हे सगळं आपल्याला सांगितलेलं होतं आणि मग अर्जुनाला वाटलं की हा ज्ञानमार्ग छान आहे ना मग तेच मी करेन म्हणजे मग मला आता जे कर्म करायचंय म्हणजे युद्ध करायचंय ते मी नाही करणार मग असं त्याला वाटलं पण मग आता त्याला कन्फ्युजन झालं की कर्म श्रेष्ठ आहे का ज्ञानमार्ग श्रेष्ठ आहे आणि तो त्याचा कन्फ्युजन आहे ते तो इथे सांगतो की त्याला वाटलं की आता कृष्णाचं एवढं सगळं ऐकल्यानंतर आता काही मला तो म्हणणार नाही की तू जाऊन युद्ध कर म्हणून पण कृष्ण ते शेवटपर्यंत सोडत नाही ना सतत त्याला ते सांगत असतो तर मग आता तो म्हणतो की कोणी काय करायला पाहिजे ज्ञान मार्ग कोणी घ्यायचा आणि कर्ममार्ग कोणी घ्यायचा तर त्याच्यामध्ये पुढच्या श्लोकामध्ये त्यांनी उत्तर दिलेलं आहे तर आता त्या श्यामाताई पण आलेल्या नाही आहेत तर कोणीतरी वाचायला पाहिजे तिसरा आणि चौथा आपल्याला म्हणजे तेवढं होईल आज मला वाटतं किंवा 5 पर्यंत I can read it. ओके चालेल थँक्यू श्री भगवान उवाच ऐकू येत हो का मोठा करू आवाज थोडं मोठं झालं श्री भगवान उवाच लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघा ज्ञानयोगेन सांख्यांना कर्मयोगेन योगिनाम. श्रीकृष्ण म्हणाले हे निष्पाप अर्जुना
मी या लोकांमध्ये ज्ञानयोगाने सांख्याचा व कर्मयोगाने कर्म करणाऱ्यांचा असे 2 मार्ग वर्तनक्रम पूर्वी सांगितले आहेत. हम्म. अर्जुनाच्या या भाष्याने श्रीकृष्ण आश्चर्यचकित होऊन म्हणू लागले, अर्जुना, आम्ही तुला हा थोडक्यात मतलब सांगितला. कारण की निष्काम कर्मयोग सांगत असताना प्रसंगाने सहजच आम्ही ज्ञानमार्गाची व्यवस्था ज्या हेतूने स्पष्ट केली, तो आमच्या प्रतिपादनाचा हेतू तू जाणलाच नाहीस, म्हणून उगीच रागावला आहेस. तर आता ध्यानात ठेव की दोन्हीही मार्ग मीच सांगितलेले आहेत. हे वीरश्रेष्ठा अर्जुना, ऐक, या लोकांमध्ये हे दोन्ही मार्ग माझ्यापासून प्रगट झालेले आहेत व ते मुळापासून तसेच चालत आलेले आहेत. त्यापैकी एकाला ज्ञानयोग म्हणतात, त्याचे आचरण ज्ञानी लोक करतात आणि त्यात ओळखीबरोबर परमात्म स्वरूपाशी तन्मयता प्राप्त होते. दुसरा तो कर्मयोग समज, जेथे साधक लोक निष्णात होऊन परमगतीला पावतात, परंतु ते काही कालाने पावतात. हे मार्ग तर 2 आहेत, परंतु शेवटी एकाच ठिकाणी येऊन मिळतात. ज्याप्रमाणे तयार असलेल्या व तयार करावयाच्या अशा दोन्ही जेवणात सारखीच तृप्ती असते, किंवा पूर्वेकडून व पश्चिमेकडून वाहणाऱ्या नद्या पाहिल्या तर वाहताना वेगवेगळ्या दिसल्या, तर मग समुद्रात मिळाल्या असता शेवटी एकच होतात. त्याप्रमाणे ज्ञानयोग व कर्मयोग हे मार्ग जरी 2 आहेत, तरी ते एकाच साध्याला सुचवतात, परंतु त्याचे आचरण करणाऱ्याच्या योग्यतेवर अवलंबून आहे. हे पहा, ज्याप्रमाणे पक्षी उड्डाणाबरोबर फळाला बिलगतो, त्याप्रमाणे मनुष्याला त्या वेगाने ते फळ कसे प्राप्त करून घेता येईल? सांग बरे. तो हलके हलके एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जात जात काही वेळाने त्या मार्गाच्या आधाराने त्या फळापर्यंत खात्रीने पोचतो. पहा, तसे वरील दृष्टांतातील पक्षाच्या मार्गाप्रमाणे ज्ञानमार्गाचा आश्रय करून ज्ञानी तक्षणीच मोक्ष आपल्या स्वाधीन करून घेतात. दुसरे जे कर्मयोगी, ते कर्मयोगाच्या आश्रयाने वेदात सांगितलेला आपला आचारच पाळून काही कालांतराने पूर्णतेस पोचतात. एक मिनिट थांब येते. मला हे जे याच्यातलं उदाहरण आहे ना, त्या हम्म. ओवीवरती गेलं की मी पुन्हा बोलते. तर हे उदाहरण किती सुंदर आहे. मला बऱ्याच वेळा मी हे उदाहरण सांगत असते, की किती छान माऊलींनी किती छान उपमा दिली आहे, की झाडावरती फळ आहेत आणि ते फळ आपल्याला घ्यायचं आहे. तर जे कोणी पक्षी येतात ते सरळ जातात त्या फळाशी आणि ते घेतात. पण माणसाला काय करावं लागतं? ही फांदी, ती फांदी, ती फांदी असं चढत चढत वरती जावं लागतं आणि ते हळूहळू जाऊन ते घेतात. तसं ज्ञानी जे आहेत ते ज्ञानांना लोकांना चटकन मिळतं ते फळ. पण आपल्यासारखे जे लोक कर्मवाले आहेत ते हळूहळू वाढत जात त्यांना ते फळ मिळू शकतं. म्हणून मला ती कल्पना खूप आवडते. ओके, जाऊया पुढे. हम्म. हो. या बोला अच्युतू म्हणतसे विस्मितू, अर्जुना हा ध्वनी तू अभिप्रावो. जे बुद्धियोगू सांगता सांख्यामत संस्था प्रगटली स्वभावता प्रसंगे आम्ही. तो उद्देशू तू नसीची म्हणून शोभलासी वायांची, तरी आता जाण म्याची उक्त दोन्ही. अवधारी वीर श्रेष्ठा ये लेकी या दोन्ही निष्ठा, मज चिपासुनी प्रगटा अनादि सिद्धा. एकू ज्ञान योग म्हणजे जो सांखी अनुष्ठिजे, जेथ ओळखी सवय पाविजे तद्रुपता. एक कर्म योगू जाण, जेथ साधक जन निपुण होऊन या निर्वाण पावती वेळे. हे मार्गू तरी दोन्ही परी एकवटती निदानी, जैसी सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक. का पूर्वापार सरिता भिन्ना दिसती पाहता, मग सिंधू मिळणी ऐक्यता पावती शेखी. तैसी दोन्ही ये मते सूचिती एका कारणाते परी उपस्थिते योग्यते अधीन असे. देखे उत्पल वन
सरिता पक्षी फळांबी झोंबे जैसा, सांगे नरु कैवी तैसा पावे वेगा. तो हळूहळू ढाळे ढाळे, केतुकेनी एके वेळे, मार्गाचिने बळे निश्चित ठाकी. तैसे देखपा विहंगम मते, अधिष्ठुनी ज्ञानाते, सांख्य सद्य मोक्षाते आकळिती. येर योगी ये कर्माधारे, विहितेंची निजाचारे, पूर्णता अवसरे पावते होती. न कर्मणारंभा हम्म. नैष्य कर्म पुरुष नश्यते, न च संन्यासनादेवं सिद्धी समाधी गच्छति. हम्म. कर्म न आरंभता न करता पुरुषाला नैष्कर्म्य प्राप्त होत नाही, व केवळ प्राप्त कर्म संन्यासानेच नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होत नसते. शिवाय योग्य कर्माचा आरंभ न करताच कर्महीनाला सिद्धाप्रमाणे निष्कर्म निश्चयाने होता येणार नाही, किंवा अधिकार परत्वे आपल्या भागाला आलेले कर्म टाकून द्यावे व एवढ्यानेच निष्कर्म व्हावे, हे बोलणे अर्जुना व्यर्थ व मूर्खपणाचे आहे. हम्म. जेथे पलीकडील तीराला कसे जावे अशी अडचण पडली आहे, तेथे नावेचा त्याग करून कसे चालेल, सांग बरे. अथवा जर भोजनापासून तृप्तीची इच्छा आहे, तर स्वयंपाक न करून कसे चालेल, किंवा तयार असलेला स्वयंपाक न सेवन करता कसे चालेल, सांग. जोपर्यंत निरीच्छता प्राप्त झाली नाही, तोपर्यंत कर्म करणे हे राहणारच असे समज, व मग आत्मतृप्ती प्राप्त झाली असता कर्म सहजच थांबते. म्हणून अर्जुना ऐक, ज्याला नैष्कर्म्य स्थितीची तीव्र इच्छा आहे, त्यांनी आपली विहित कर्मे टाकणे मुळीच योग्य होणार नाही. आणखी असे पहा की आपल्या इच्छेप्रमाणे कर्माचा स्वीकार केला असता ते घडते, आणि कर्म सोडल्याने कर्माचा त्याग होतो, असे आहे काय? हे उगीच काहीतरी बोलणे आहे. याचा नीट विचार करून पाहिले तर कर्म करण्याचे टाकले म्हणजे कर्म त्याग होतो असे नाही, हे तू निसंशय समज. वाचोनी कर्मारंभ उचित. वाचू ना? कर्मारंभ काय म्हणते? वाचू ना पुढे ते? हो, वाच प्लीज. वाचोनी कर्मारंभ उचित, न करितांची सिद्धवत, कर्महीना निश्चित होई जेना. का प्राप्त कर्म सांडीजे, येतुलेनी निष्कर्म होईजे. हे अर्जुना वाया बोलीजे मूर्खपणे. सांगे पैल तिरा जावे, ऐसे व्यसन का जेथ पावे, तेथ नावे ते त्यजावे घडे केवी. ना तरी तृप्ती इच्छीजे, तरी कैसे नि पाकू न कीजे, की सिद्धी ही न सेविजे केवी सांगे. जव निरार्तता नाही, तव व्यापारू असे पाही, मग संतुष्टीच्या ठाई कुंठे सहजे. म्हणून आईके पार्था, जया नैष्कर्म्य पदी आस्था, तया उचित कर्म सर्वथा त्याज नोहे. आणि आपुलालिया चाडे, आपादिले हे मांडे, की त्याजिले कर्म सांडे ऐसे आहे. हे वायाची सैरा बोलीजे, उकलू तरी देखो पाहिजे, परित्यजिता न कर्म न त्यजे निभ्रांत मानी. नहि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत कर्मकृत, कार्यते हवशः कर्म सर्व प्रकृतिर्जे गुणे. कारण कोणीही काहीतरी कर्म न करता क्षणभर देखील केव्हाही राहत नाही. कारण प्रत्येक जण प्रकृतीजन्य गुणांच्या अधीन असल्याने ते प्रत्येकाकडून कर्म करवितच पुढे असतात. ते गुण प्रत्येकाकडून कर्म करवितच असतात. जोपर्यंत शरीराचा आश्रय आहे, तोपर्यंत मी कर्म टाकीन अथवा करीन हे म्हणणे मूर्खपणाचे आहे. कारण की जेवढे कर्म म्हणून घडणे आहे ते स्वभावतः गुणांच्या अधीन आहे. पहा,
जेवढे म्हणून विहित कर्म आहे तेवढे हट्टाने जरी करावयाचे सोडून दिले तरी इंद्रियांचे स्वभाव नाहीसे झाले आहेत काय? सांग, कानाने ऐकण्याचे बंद झाले आहे काय? अथवा डोळ्यातील पाहण्याचे सामर्थ्य गेले आहे काय? या नाकपुड्या बुजून वास घेईनाशा झाल्या आहेत काय? अथवा प्राण व अपान या दोन वायूंच्या क्रिया थांबल्या आहेत काय? किंवा बुद्धीने कल्पना करण्याचे सोडले आहे काय? किंवा भूक, तहान इत्यादिकांची पीडा होण्याचे थांबले आहे काय? जागृती व स्वप्न या अवस्था थांबल्या का? अथवा पाय चालावयाचे विसरले का? हे सर्व असू दे, जन्म आणि मरण संपली आहेत काय? हे जर काही राहत नाही तर मग त्याग तो काय केला? म्हणून शरीराच्या आश्रयाने असणाऱ्यांना कर्मत्याग केव्हाही घडत नाही. कर्म हे परतंत्र असल्यामुळे ते शरीरातील सत्वादी गुणांनुसार उत्पन्न होत असते. म्हणून एखाद्याने मी कर्म करीन अथवा कर्म टाकीन असा अंतःकरणात अभिमान बाळगणे हे व्यर्थ आहे. पहा, रथावर स्वार होऊन मग जरी स्वस्थ बसले तरी येथे बसणारा रथाच्या अधीन असल्याने सहजच रथाच्या हालचालीमुळे त्याचा प्रवास घडतो. अथवा वायूच्या सपाट्यात सापडून उंच उडालेले वाळलेले पान ज्याप्रमाणे आपण स्वतः हालचाल न करता वायुवेगामुळे आकाशात इकडे तिकडे फिरत असते, त्याचप्रमाणे कर्मातीत अवस्थेत प्राप्त झालेला पुरुषही शरीराच्या आश्रयाने कर्मेंद्रियाच्या द्वारा नेहमी कर्म करत असतो. म्हणून जेथपर्यंत शरीराशी संबंध आहे तेथपर्यंत कर्मांचा त्याग घडणे शक्य नाही. असे असूनही त्याग करू असे जर कोणी म्हणत असतील तर त्यांचा हट्ट मात्र उरणार आहे. जव प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडी मांडी हे अज्ञान, जे चेष्टा ते गुणाधीन आपेसी ऐसे. देखे विहित कर्म जेतुले, जे सळी जरी ओसंडले तरी स्वभाव काय निमाले इंद्रियांचे. सांगे श्रवणी ऐकावे ठेले, ही नेत्रींचे तेज गेले, हे नासारंध्र बुझाले परिमळू नेघे. ना तरी प्राणापानगती, की निर्विकल्प जाहली मती, की शुधा तुळशादी आरती कुंटलिया. हे स्वप्नाव बोधू ठेले, की चरण चालो विसरले, हे असो काय निमाले जन्म मृत्यू. हे न ठकेची जरी काही, तरी सांडिले ते काही, म्हणून कर्म त्यागू नाही प्रकृती म्हणता. कर्म पराधीनपणे निपजतसे प्रकृती गुणे, येरी धरी मोकली अंतःकरणे वाहिजे वाया. देखे रथी आरूढीजे, मग जरी निश्चळा बैसीजे, तरी चळा होऊन हिंडीजे परतंत्रा. का उचलिले वायू वशे, चळे शुष्क पत्र जैसे, निश्चेष्ट आकाशे परिभ्रमे. तैसे प्रकृती आधारे कर्मेंद्रिय विकारे, निष्कर्मयुही व्यापारे निरंतर. म्हणून संगू जव प्रकृतीचा, तव त्यागू न घडे कर्माचा, ऐसियासीही करू म्हणती तयांचा, आग्रहोची उरे. छान वाटलं. कर्मेंद्रिया बस थांबूया कर्मे इथे. थांबूया. थँक्यू छान वाचलंस. थँक्यू. या आता थांबूया इथं आपण. माधवी. ओके. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो नियामज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव,
बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू किंबहुना सर्वसुखी, पूर्ण हो नीतिही लोकी, भजिजो आदिपुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीव्ये विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजये होवा वेजी, येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञानदेव, सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्ति. थँक्यू. श्यामाताई, मला दिसलं नव्हतं तुम्ही आधी. तुम्हाला आज मला वाचायचं होतं ना आज तुम्हाला? रेकॉर्डिंग थांबवताय का हो निलिमाताई? हो, रेकॉर्डिंग थांबते. राईट.